नमस्कार मंडळी, आज आपण भरपूर भाज्या घातलेली मॅगी करणार आहोत। रोज रोज नाश्त्याला पोहे उपमा खाऊन बोर झाले होते मी। म्हटलं आज आपण काहीतरी वेगळं करूयात। तर आज मी तुम्हाला भरपूर भाज्या घातलेली व्हेजिटेबल मॅगी करून दाखवणार आहे। तर त्यासाठी मी ते बारीक चिरलेली शिमला मिरची, कोथिंबीर, हिरवी मिरची, टोमॅटो आणि कांदा घातलेला आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे मी तुम्हाला ही रेसिपी। कढई गरम झाली की मग त्याच्यामध्ये एक बटरचा तुकडा घालायचा, त्यानंतर एक पळी तेल घालायचं। तुम्हाला हवं तर तुम्ही नुसतं तेलामध्ये सुद्धा ही मॅगी करू शकता, खूप छान होते। तेल आणि बटर छान गरम झालं की मग याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची, बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा साधारण ट्रान्सलुजंट होईपर्यंत फक्त परतून घ्यायचा आहे, एकदम जास्त लाल करायचा नाही आहे आपल्याला। आणि या सगळ्या भाज्या आपण एकदम बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्या पटकन शिजतात आणि खाताना कचकच लागत नाहीत। तुम्ही बघू शकता इथे हलकासा गुलाबी रंग आलेला आहे कांद्याला। आता बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आणि शिमला मिरची एक 5 ते 7 मिनिटांसाठी कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे। शिमला मिरची व्यवस्थित सॉफ्ट झाली की मग याच्यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं, थोडंसं याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। टेस्ट मेकरमध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ घालताना थोडं बेताने घालायचं आहे, नाहीतर मग ही मॅगी खारट होऊ शकते। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कांदा चांगला शिजला की मग घरगुती मसाले घालून घ्यायचे। मी फार मसाल्याचा याच्यामध्ये वापर केलेला नाही आहे, मी थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे। आता 1 ते 2 मिनिटांसाठी फक्त हे मसाले परतून घ्यायचे। मसाले परतून झालं की मग याच्यामध्ये मी साधारण अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। आता पुन्हा याच्यामध्ये मीठ घालायची गरज नाही आहे आपल्याला, आपण जे मगाशी टोमॅटोमध्ये मीठ घातलं होतं तेवढं मीठ पुरेसं असतं। आता याच्यामध्ये घालून घ्यायची आहे मॅगी, झाकण ठेवायचं आणि ही मॅगी छान एक 5 मिनिटांसाठी उकळवून घ्यायची आहे। मॅगी उकळवून झाली की मग काय करायचं आहे, याच्यावरती आपला जो टेस्ट मेकर होता तो टेस्ट मेकर घालायचा आहे आणि झाकण ठेवून एक 5 मिनिटांसाठी मी ही मॅगी पुन्हा एकदा शिजवून घेतली। त्यानंतर याच्यामध्ये चीज घालायचं आहे। चीज ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता। आता झाकण ठेवून 1-2 मिनिटांसाठी मॅगी शिजवून घेतली। व्यवस्थित याच्यावरचं जे चीज घातलं होतं ते सुद्धा मेल्ट झालेलं आहे, मॅगीसुद्धा छान अशी शिजलेली आहे। गरम गरम मॅगी प्लेटमध्ये काढून घ्यायची। त्यानंतर काय करायचं आहे, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरम गरम मॅगी खायला खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच नव्या रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।